नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. आणि ज्या गोष्टींची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती एक्झाम आपली एमएसटी सीईटीची पहिल्या फेजची जवळ आलेली आहे. 2 दिवस बाकी आहेत एक्झामला आणि नक्कीच तुमचं प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. तुम्ही टेस्ट पण सगळ्या दिलेल्या आहेत आणि आता फक्त शेवटचे काही गोष्टी राहिलेल्या असतील. तर त्यावेळेस तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे आज. लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे, तुम्ही या शेवटच्या 2-3 दिवसामध्ये काय नाही करायला पाहिजे, ह्या गोष्टीबद्दल पण मी जास्त गोष्टी सांगणार आहे. त्याचं कारण आहे की बऱ्याचदा आपण शेवटी शेवटी जास्त एक्साइटेड स्टेटमध्ये असतो, त्यामुळे आपण काही चुका करतो. तर त्या चुका नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, महत्वाचा पार्ट आहे, लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला अवॉइड पण करायच्या आहेत. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिल्यांदा बघा, दिस इज द फायनल लॅप, नो न्यू सिलेबस, नो हेरोइक्स, जस्ट स्मार्ट एक्झिक्युशन मोड. आता नवीन सिलेबस किंवा नवीन काही गोष्टी करण्याचा वेळ नाहीये. आता जे आपलं ऑलरेडी झालेलं आहे त्या गोष्टींवर फोकस करण्याची वेळ आहे. तो पार्ट अतिशय चांगल्या पद्धतीने करायचा आहे. त्याच्यासाठी आपण ज्या गोष्टीसाठी इतके दिवस वाट पाहिली, आपण ऑलमोस्ट 1 वर्ष, काही लोकांनी 2 वर्ष मेहनत केली. आता ती वेळ आलेली आहे. त्यामुळे शेवटच्या काही क्षणांमध्ये आपल्याला बिलकुल गडबड न करता परीक्षेला सामोरं जायचं आहे. एक गोष्टी आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा, प्ले टू विन नॉट टू इम्प्रेस. सीईटी इज अ स्पीड प्लस अॅक्युरेसी गेम, नॉट अ जेई लेवल इगो बॅटल. राईट? आपल्याला सीईटी जी आहे ती स्पीड चा गेम आहे, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. मॅथ्स मध्ये 90 मिनिटांमध्ये 50 प्रश्न सोडवायचे आणि फिजिक्स केमिस्ट्री मध्ये तर खरा स्पीड गेम आहे, 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे. तर ह्या स्पीड गेम मध्ये तुम्ही कुठेही मागे नको राहायला. यासाठी तुमचा काय म्हणतात त्याला, स्पीड मॅच करण्यासाठी तुम्ही ऑलरेडी काही मॉक टेस्ट दिलेल्या असतील, काही जणांनी दिलेल्या नसतील, अजून काही जणांचा थोडा लेट पेपर असेल, तर मी अजूनही सजेस्ट करेल की मॉक टेस्ट द्या. ज्या लोकांचा पेपर 15, 16, 18 वगैरे तारखेला आहे, त्या लोकांनी अजूनही वेळ आहे तुमच्याकडे, तर तुम्ही टेस्ट देऊ शकता. अजून 7-8 दिवसामध्ये तुम्ही 2, 3, 4 टेस्ट तुम्ही आरामात देऊ शकता. तर त्या टेस्ट द्यायला पाहिजेत. ज्या लोकांचा पहिल्या दिवशीच पेपर आहे त्यांनी ऑलरेडी दिले असतील, तर त्यांनी नाही दिली तरी चालेल. त्यांच्यासाठी रिव्हिजन हा एकमेव पर्याय आहे सध्या. ते त्यांनी रिव्हिजनवर जास्तीत जास्त फोकस करावा. इफ अ क्वेश्चन फील्स हेवी, कीप इन्स्टंटली. तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता, तुम्हाला हे माहित नसतं बऱ्याचदा की कशा पद्धतीने वर्कआउट करायच्या गोष्टी. एखादा क्वेश्चन आला, तुम्हाला असं वाटतंय की अरे हा येत होता आपल्याला पण आता अवघड वाटतोय, पण वेळ चाललाय त्याच्यामध्ये, तर वेळ जात असेल तर आधी तो स्किप करून टाका. आता मी पुढच्या काही याच्यामध्ये ते पण सांगणार आहे की सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं. तर तुम्हाला एखादा क्वेश्चन जमत नसेल, असं वाटतंय की नाही येते आपल्याला, जरी सीईटी लेवलचा असला, त्यांनी काही फरक पडत नाही. एक्झाम मध्ये आपला इगो हर्ट करून नाही घ्यायचा की मी आता ह्या टॉपिकचा असा प्रश्न सोडूनच राहणार आहे, मग किती वेळ लागो. नाही, आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. त्यामुळे आपण जर एखादा क्वेश्चन त्या मोमेंटला येत नसेल, स्किप करा, पुढे चला. तो सगळ्यात महत्वाचा पार्ट. टार्गेट इझी प्लस डायरेक्ट इक्वल टू 70 to 80% पेपर. अजूनही मी सांगतोय की 25 क्वेश्चन फिजिक्सचे असतील किंवा केमिस्ट्रीचे 25 क्वेश्चन असतील, मॅथ्सचे 25 क्वेश्चन असतील, हा एवढा पेपर बऱ्यापैकी सोपा येऊ शकतो. मी म्हणत नाही की प्रत्येक शिफ्टला हा पॅटर्न असेल, बट आतापर्यंतचा माझा स्टडी सांगतोय की ओव्हरऑल 80 to 100 मार्क्सचा पेपर गेटेबल सगळ्यांसाठी असतो, जर तुम्ही थोडाफार चांगला अभ्यास केला असेल तर. काहीच अभ्यास केला नाही तर त्याच्याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही. पण तुमचा अभ्यास चांगला आहे, पण तुम्हाला भीती वाटतेय, तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो कन्फर्म, की तुम्ही जर अभ्यास चांगला केलेला आहे, रिव्हिजन प्रॉपर केलेली आहे, टेस्ट देऊन बघितलेला आहे, तुमचा टेस्टचा स्कोर काही असू द्या, बट तो जो कॉन्फिडन्स आहे, फक्त कॉन्फिडन्स कॅरी करा आणि पेपर सॉल्व्ह करा. पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कशा कशा पद्धतीने गोष्टी आहेत. नक्कीच फिजिक्सचे बरेच प्रश्न, केमिस्ट्रीचे बरेच प्रश्न सोपे आहेत. जे सोपे आहेत तेच आपल्याला आधी सोडवायचे. मॅथ्सचे पण बरेच प्रश्न सोपेच असणार आहे प्रत्येक शिफ्टमध्ये. त्यामुळे जेवढे सोपे प्रश्न आहेत ते आधी आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्या पद्धतीने आपलं टार्गेट असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा, द 3 राउंड स्ट्रॅटेजी गेम चेंजर. थिंक लाईक अ गेम क्लिअरिंग लेवल्स. जसं तुम्ही गेम खेळताना पहिली लेवल झाली, मग तुम्हाला भारी वाटतं, मग तुम्ही दुसऱ्या लेवलला जाता, मग तिसऱ्या लेवलला जाता. बट हा जो आहे,
हा फक्त रिलेव्हन्स सांगण्यासाठी आहे. सीईटी आपल्यासाठी गेम नाहीये, सीईटी आपल्यासाठी खूप महत्वाची एक्झाम आहे. नक्कीच त्याच्यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मी याच्यासाठी सांगितलेलं आहे, की सुरुवातीला जे तुम्हाला क्वेश्चन येतात, मी त्या दिवशी टॉप 100 क्वेश्चन्सचे सेशन घेतले, 2 सेशन घेतले, आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं, की टॉप 100 मध्ये मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी 50 प्रश्न घेतले, त्या पहिल्या 50 प्रश्नामध्ये मी सांगितलं यामध्ये असे प्रश्न आहेत जे तुम्ही सेकंदाने सॉल्व्ह करू शकता आणि त्यातले मॅक्झिमम प्रश्न 50 पैकी मॅक्झिमम प्रश्न मी स्वतः विदाऊट फॉर्म्युले सॉल्व्ह केले. ज्याच्यात फॉर्म्युलाच लागला नाही मला, एकही फॉर्म्युला लागला नाही. तुम्ही अजूनही ते सेशन बघितलं नसेल तर बघू शकता, आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की टॉप 100 क्वेश्चन मी कसे सोडवले त्यामध्ये. सेकंड फेज मध्ये पण आपण दुसरं सेशन जास्त लेंदी होतं कारण त्याच्यात मोठे मोठे क्वेश्चन होते. तर ते सेशन ऑलमोस्ट 2 तासाचं झालं. पण त्याच्यामध्ये जर डिफिकल्ट क्वेश्चन आले तर त्याला कसं अप्रोच करायचा आहे, तर तोही मी त्याच्यामध्ये सांगितलाय. तुम्हाला काय करायचं, पहिल्या फेजमध्ये मॅथ्सचं जर मी बोलू तर त्याच्यामध्ये पहिल्या 20 मिनिटांमध्ये जितके मॅक्झिमम 50 पैकी प्रश्न सोडवता येतील पट 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 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मग त्याच्यात ट्रिक लागत असतील, काही क्वेश्चन डायरेक्ट असतील फॉर्म्युला बेस्ड, काही क्वेश्चन तुम्हाला स्टँडर्ड रिझल्ट असतील, तुम्हाला बघून कळून जायला पाहिजे. तुमचा अभ्यास तेवढा झालेला असेलच तर नक्कीच तुम्हाला ते पहिल्या 20 मिनिटांमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन तुम्ही करू शकता, जेवढे येतात तेवढे सोप्या सोप्या टाईपचे. त्यानंतर तुम्ही मॉडरेट कडे जा, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही डिफिकल्ट कडे जाऊ शकता. जसं याच्यात सांगितलं, राऊंड 2 सिलेक्टिव्ह स्ट्राईक मॉडरेट क्वेश्चन सॉल्व व्हॉट लुक्स डुएबल इन 1 to 2 स्टेप्स. काही मॉडरेट क्वेश्चन तुम्ही त्यानंतर घेऊ शकता आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जे ट्रिकी क्वेश्चन आहेत त्याच्याकडे येऊ शकता. इथे मी दिलंय ट्राय ट्रिकी वन्स ऑर लिव्ह. लिव्ह करायचे म्हणजे टेम्पररी सोडून द्यायचे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे आपल्याला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. पण जे येत नसतील ते सगळ्यात शेवटी टिक करून टाका. बाकीचे जे येतात त्याच्यावर सगळ्यात आधी फोकस करा, कारण तो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. पहिले इझी प्रश्न सोडवायचे, त्यानंतर मॉडरेट टाईपचे प्रश्न सोडवायचे, त्यानंतर डिफिकल्ट टाईपच्या प्रश्नाकडे यायचा. शेवटी जो वेळ राहील त्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला ज्या टॉपिकमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याच टॉपिकच्या क्वेश्चनला हात लावा, बाकीच्यांना हात लावू नका, असं माझं सजेशन राहील. त्याच्यानंतर आता मॅथ्स बद्दल बोलूयात. फॉर्म्युला प्लस पॅटर्न रिकग्निशन. त्याच्यामध्ये डोंट डिराईव्ह अँड रिकॉल अँड अप्लाय. आता बरेचदा डेरिव्हेशन असतात, बऱ्याच गोष्टी असतात, ते डिराईव्ह करत नाही बसायचं, आठवण्याचा प्रयत्न करा. आठवल्यानंतर तो अप्लाय करण्याचा प्रयत्न करा डायरेक्टली. हीच मॅथ्स साठी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी एलिमिनेशन वाली स्ट्रॅटेजी, ऑप्शन एलिमिनेशन. ऑप्शन एलिमिनेशन खूप महत्वाचं आहे. मी इंटिग्रेशन टॉपिक मध्ये 2 ते 3 सेशन घेतले होते. त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की इंटिग्रेशन जर अवघड जात असेल तर 2च गोष्टी करा. एक मेथड बघून घ्या, सगळ्या फॉर्म्युले बघून घ्या. दुसरा ऑप्शन कडे लक्ष ठेवा. ऑप्शन वरून तुम्हाला हे कळून जातं काय सबस्टिट्यूट करायचंय, किंवा तुम्ही आन्सर काढताना पण शेवटच्या स्टेप पर्यंत आले, शेवटच्या स्टेप पर्यंत जायची पण गरज नाही, तुम्ही सेकंड लास्ट थर्ड लास्ट स्टेप पर्यंत आले, तुम्हाला हे लक्षात येऊन जातं की कोणते ऑप्शन कट झालेले आहेत. त्याच्यावरून तुम्ही जजमेंट घेऊ शकता. इंटिग्रेशन असेल किंवा दुसरेही टॉपिक असतील, तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की ऑप्शन एलिमिनेट करून आपल्याला वेळ वाचवायचा आहे. तर नक्कीच त्याच्याने तुम्ही वेळ वाचू शकता. इफ यू आर थिंकिंग टू मच यू आर डुईंग इट रॉंग. आपण कधी कधी काय करतो, सीईटीचा पेपर असतो आणि आपल्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड असतं मागच्या वर्षीचा पेपर अवघड आहे, या वर्षीचा अवघड असेल. एखादा क्वेश्चन सोपा जरी असला तर आपण 2दा 3दा 4दा विचार करतो तसा, अरे एवढं सोपं कसं का आलं, एवढं सोपं येऊ शकत नाही. आपण अति विचार करत राहतो. जास्त विचार करू नका. ज्या ठिकाणी जेवढा विचार करायचा तेवढाच आवश्यक आहे. काही क्वेश्चन लिटरली सोपे असतात, बघून तुम्ही आन्सर काढू शकता किंवा त्याच्यात 1 किंवा 2 स्टेप मध्ये तुमचं आन्सर येऊ शकतं. तर ते पटापट पटापट सॉल्व्ह करायचं, जास्त विचार करत बसायचा नाही. ठीक आहे. स्टँडर्ड रिझल्ट, इंटिग्रेशन, एवढी वेक्टर ग्राफ बेस्ड थिंकिंग, ऑप्शन एलिमिनेशन जे मी आता सांगितलं मॅथ्स बद्दल. त्यानंतर फिजिक्स, डायरेक्ट फॉर्म्युला मशीन, सीईटी फिजिक्स इक्वल टू प्लग अँड प्ले. बरेचसे क्वेश्चन असे असतात फिजिक्सचे जे की डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड असतात किंवा थेरी बेस्ड असतात. फॉर्म्युले जे जे काय तुम्ही पाठ केले असतील फॉर्म्युले सिलेबस मधले, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या आणि त्याचा आन्सर काढायचं. याच पद्धतीने तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. युनिट प्लस डायमेन्शन सारखे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर अप्रॉक्सिमेशन करा. कॅल्क्युलेशन करत असताना अप्रॉक्सिमेशनचा जास्तीत जास्त वापर करा. जिथे जिथे अप्रॉक्सिमेट करता येईल तिथे तिथे व्हॅल्यूला अप्रॉक्सिमेट करा. पुढे चला. फिजिक्सचा पेपर त्या पद्धतीने सोडवायचा. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये या. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिकच्या नेम रिॲक्शन महत्वाचे आहेत. जेवढे काही ऑर्गॅनिकचे क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये नेम रिॲक्शनचे बरेच क्वेश्चन येत असतील. ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन चांगल्या करा. त्यानंतर इनऑर्गॅनिक मध्ये स्टँडर्ड फॅक्ट्स असतात
काही ट्रेंड्स दिलेले असतात, काही रिझल्ट दिलेले असतात, तर ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. ते लक्षात ठेवून त्याला रिकॉल करायचंय. त्यानंतर फिजिकल मध्ये फॉर्म्युले जे असतात, जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतील ते तुम्ही डायरेक्टली करू शकता. केमिस्ट्री कॅन कॅरी युअर रँक इफ डन क्लीनली. केमिस्ट्री मध्ये तुमचा जास्तीत जास्त स्कोर झाला. केमिस्ट्री आणि मॅथ्स असे दोन विषय आहेत त्याच्यामध्ये स्कोर तुम्ही जास्तीत जास्त करू शकता. फिजिक्स मध्ये पण करू शकता, पण फिजिक्स मध्ये तेवढा टाइम द्यावा लागतो. होतं काय, बऱ्याचदा मी स्टुडंटला आपल्या सांगत असतो की तुम्हाला जे 90 मिनिटं फिजिक्स केमिस्ट्रीचे दिलेले आहेत सुरुवातीला, पहिले फिजिक्स केमिस्ट्री असतो, त्यानंतर मॅथ्सचा पेपर असतो, मध्ये गॅप नसतो. जो तुमचा फिजिक्स केमिस्ट्री सबमिट झाला की ऑटोमॅटिक तुमचा मॅथ्सचा पेपर चालू होऊन जातो. तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री सोडवताना पहिले केमिस्ट्री जर सोडवला विदिन 30 मिनिट्स मध्ये जेवढे प्रश्न होतील तेवढे ट्राय करा की सगळेच प्रश्न होतील, आणि उरलेले 60 मिनिटात तुम्हाला 50 क्वेश्चन फिजिक्सचे सोडवायचे. ते याच्यासाठी फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशन करावे लागतात. तर नक्कीच तुम्हाला हा टायमिंग जो आहे तो तुम्हाला मॅच करावा लागणार आहे. मॅथ्स मध्ये सेपरेट 90 मिनिट्स मध्ये 50 क्वेश्चन असल्यामुळे मॅथ्सची स्ट्रॅटेजी कम्प्लिटली वेगळी आहे. मॅथ्स मध्ये तुम्ही सोपे प्रश्न जर आधी सोडवले, मॉडरेट आणि डिफिकल्ट क्वेश्चनला जिथे लेंदी क्वेश्चन आहेत त्यांना तुम्हाला वेळ देता येऊ शकतो. त्यासाठी 70 मिनिटं तुमचे 70 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट तुमचा 70 ते 80 मिनिटांमध्ये पेपर होऊ शकतो जर तुम्ही प्रॉपरली प्लॅनिंग केली तर. ठीक आहे. बिगेस्ट मिस्टेक्स टू अवॉइड, ज्याबद्दल मी बोलत होतो की तुम्हाला अशा वेळेस आता चुका होतात, त्या चुका काय टाळायच्या, कोणत्या कोणत्या प्रकारच्या चुका आहेत. गेटिंग स्टक ऑन द वन क्वेश्चन. गेटिंग स्टक ऑन वन क्वेश्चन म्हणजे काय, की एकाच प्रश्नाला आपण इगो हर्ट करून घेतो. जसं मी मगाशी सांगितलं की एक प्रश्न आला नाही येत, पुढे चला कोणत्याही टॉपिकचा असेल. आता लॉजिक सारखा इझी टॉपिक आहे मॅथ्स मध्ये, लॉजिक जर आपल्याला येत नाही तर बऱ्याच मुलांना कमीपणा वाटतो, अरे लॉजिकचे प्रश्न का नाही येत. तिथे आपल्याला इगो हर्ट करून घ्यायचा नाहीये. एखादा प्रश्न, एखादी मेथड आपल्याला नाही आठवली किंवा एखाद्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण कुठेतरी स्टक झालो, आपलं चुकतंय, दोनदा तीनदा सॉल्व्ह करून सोडून द्या प्रश्न, पुढे चला. कारण आपल्याला वेळेचं खूप महत्व आहे. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन स्टक झाला तर त्याचा विचार करायचा नाही, सोडून द्यायचा तिथे. नंतर आपण त्याला अटेम्प्ट करू शकतो किंवा त्याला नंतर आपण टिक करू शकतो सगळ्यात शेवटी. ओव्हर सॉल्विंग ट्राईंग जेई लेवल मेथड. जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न काही क्वेश्चन्स मध्ये करू नका. काही क्वेश्चन मध्ये नीड असते, पण काही क्वेश्चन मध्ये जसं मी मगाशी सांगितलं की अरे तुम्हाला असं वाटतं की सीईटीचा आता नवीन पॅटर्न बदलला आहे, सगळेच प्रश्न अवघड येणार आहे, एवढे सोपे प्रश्न कसं काय आले, नाही नाही याच्यात काहीतरी हिडन कंडिशन असणार आहे, विचार करत बसा. तर तसं होत नाही. बरेच प्रश्न जे असतात 20 ते 22 प्रश्न मॅथ्स मध्ये जर कन्सिडर केले तर ते सोपेच येणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक शिफ्ट मध्ये. त्यामुळे तुम्हाला, कारण ही रिपिटेटिव्ह क्वेश्चन येतात ना, मी हे सांगतोय याचं कारण काय, आतापर्यंतचा सीईटीचा जो पॅटर्न आहे तो रिपिटेटिव्ह टाईपचा पॅटर्न आहे. रिपीट क्वेश्चन येतात, मागचे झालेले प्रश्न परत 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 विचारले जातात. कधी ठिकाणी, काही ठिकाणी व्हॅल्यू चेंज होती, काही ठिकाणी अजून काही गोष्टी चेंज होतात, बट मेजॉरिटी सेम सेम क्वेश्चन येतात. त्यामुळे तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही, काही ठिकाणी तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळून जातील. ओव्हर थिंकिंग, ओव्हर सॉल्विंग करू नका. पॅनिक आफ्टर सीइंग टफ क्वेश्चन. एखादा अवघड प्रश्न पाहिला की काही लोक पॅनिक करतात, किंवा सिरीज ऑफ, काय होतं की तुम्ही समजा केमिस्ट्री सोडवता किंवा फिजिक्स सोडवता आधी, आणि तुम्ही 5 क्वेश्चन लगातार असे आले की ज्याच्यात जास्त कॅल्क्युलेशन, मग आपण त्या 5 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या नादात काय होतं, आपला वेळ पण जातो आणि आपला कॉन्फिडन्स पण कमी होतो. तर माझं म्हणणं आहे की सुरुवात याच्यापासून करायची, जे आपल्याला येत आहेत तेच. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला सॉल्व्ह करताना तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. पहिला प्रश्न आला, बघितला येतोय का, मग अर्धा सॉल्व्ह केला, मग पुढचा क्वेश्चन घेतला, मग परत दुसरा अर्धा सॉल्व्ह केला, मग परत तिसरा घेतला. असं करत करत वेळ पण जातो. त्याच्यापेक्षा आपल्याला माहित असतं आपल्याला कोणते टॉपिक येतात, आपल्याला कोणत्या टाईपचे प्रश्न येतात. क्वेश्चन नीट बघा, पहिलेच चेक करून घ्या, हा क्वेश्चन येतोय, तेवढे क्वेश्चन आधी सॉल्व्ह करा. तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स वाढेल की अरे आपल्याला येते. आणि एक्झाम मध्ये ना पॉझिटिव्ह माइंडसेट असणं खूप आवश्यक आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, त्याच्याने पुढे जा, त्याच्याने तुमचा नक्की फायदा होणार आहे. त्यानंतर इग्नोरिंग ऑप्शन्स, एमसीक्यू ऍडव्हान्टेज वेस्टेड. ते मी सांगत होतो की ऑप्शनला इग्नोर करू नका. ऑप्शन मॅथ्स मध्ये तर बरेच असे प्रश्न आहेत, तुम्ही ऑप्शन मधून व्हॅल्यू टाकूनच काढू शकता, त्याच्याने लवकर आन्सर येतं. त्यामुळे नक्कीच ऑप्शनला इग्नोर करू नका. स्टेप बाय स्टेप सोडून आपल्याला स्टेपला मार्क मिळणार नाही, माझं नेहमीचं वाक्य. स्टेपला मार्क आहे का आपल्याला, नाही. मग स्टेपला मार्क नाही तर कशासाठी स्टेप बाय स्टेप सोल्व करायचंच. ठीक आहे. क्लिअर विथ दिस, राईट. एक्झाम हॉल माइंडसेट. फर्स्ट 10 क्वेश्चन सेट युअर रिदम. तर नक्कीच पहिले 10 प्रश्न जे आहेत ते तुमचं रिदम सेट करणार आहेत. पहिले 10 क्वेश्चन असे निवडायचे जे सोपे असतील, पटपट पटपट त्याचे आन्सर्स तुम्ही देऊ शकता. इफ स्टक अर्ली स्किप 2 to 3 रिगेन फ्लो. जर तुम्ही स्टक झाले सुरुवातीला, जसं मी सांगितलं,
तर इगो हर्ट करून घेऊ नका. नाही आलं 2-3 प्रश्न सोडून द्या, जिथं परत सोपा प्रश्न सापडतोय तिथं चालू करा, परत तुमचा फ्लो मिळून जाईल तुम्हाला. डोंट कम्पेअर स्पीड विथ अदर्स. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की आपली स्पीड कमी पडते, आपण मागे पडतोय काय, तर बिलकुल कम्पेअर करू नका. तुम्ही ऑलरेडी खूप चांगला अभ्यास केलेला आहात, तुम्ही टेस्ट पण दिलेले आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. ठीक आहे. सीईटी इज नॉट अबाउट टॉपर माइंडसेट, इट्स अबाउट काम किलर माइंडसेट. ठीक आहे. तुम्ही किती शांत राहता एक्झाम मध्ये ते खूप महत्वाचं आहे. शांत राहून तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. तुम्ही जितकं पॅनिक होताल तेवढा तुमचा स्कोर कमी होईल, तेवढा तुमचा रँक कमी होईल. त्यामुळे शांत राहा. एखाद 2 क्वेश्चन, 4 क्वेश्चन, 5 क्वेश्चन असतील जे तुम्हाला नाही आले किंवा जे अवघड आहेत, तुम्हाला असं वाटतं हे नाही येते आपल्याला, सोडून द्या, पुढे चला. आपल्याला भरपूर प्रश्न सोडवायला. ठीक आहे. आपल्याला 200 पैकी 199 पडले तरच चांगले मार्क पडणारे असं काहीही नाहीये. त्यामुळे नक्कीच तुम्हाला 1, 2, 3, 4 प्रश्न तुम्ही सोडून दिले, नक्कीच तुम्ही त्याला नंतर टिक करणार, नो डाऊट अबाउट इट. पण ते करत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की आपला जो स्कोर येणार आहे तो आपण शांत राहिलो, प्रॉपरली सॉल्व्ह केले तरच वाढणार आहे. सगळेचे सगळे तुक्के मारून किंवा जास्त विचार करून येणार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑप्शन एलिमिनेट करताना काही गोष्टी लक्षात ठेवा की जनरली क्वेश्चन सॉल्व्ह करताना 1-2 स्टेप आल्यानंतर आपल्याला जजमेंट येतं की अरे याच्या पुढे काय येऊ शकतं, किंवा आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल स्ट्रेट लाईनचा प्रश्न आहे, पासिंग थ्रू पॉईंट आला, मग मी पॉईंट सबस्टिट्यूट करून बघणार. मग कधी कधी 4ही ऑप्शन येतात, कधी कधी 3 ऑप्शन येतात, एक येत नाही. एक ऑप्शन एलिमिनेट झाला तर कन्फर्म माहित असतं तो ऑप्शन नाहीये. मग पहिल्यांदा आपण 4 पैकी एकावर रिस्क घेणार असतो, नंतर 3 पैकी एकावर, मग 2 पैकी एकावर. 2 पैकी एकावर रिस्क घेणं कधी पण सेफ आहे. माझं म्हणणं आहे त्या केसमध्ये तर रिस्क घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण जर ऑप्शन एलिमिनेट होऊन जर रिस्क घेतली तर रिस्क कमी होते, कॅल्क्युलेटेड रिस्क होते आणि आन्सर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी पण वाढते. ठीक आहे. राइट. माइक्रो ट्रिक्स, इंस्टंट बूस्ट. ऑप्शन देखकर सॉल्व करो, रिव्हर्स थिंकिंग. कधी कधी मी जसं सांगितलं तसं ऑप्शन बघायचे, मग विचार करायचा क्वेश्चनला अप्रोच कसा करायचा. इंटिग्रेशन मध्ये खूप जास्त कामाला येणार आहे. ऑप्शन बघा, उलटा जात चेक करा, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. रफ वर्क क्लीन रखो, टाइम सेव्ह करो. आपण जे काही पेज आपल्याला दिले जातील तिथे सॉल्विंगसाठी, ते आपण कुठेही कसंही लिहितो, त्याच्यापेक्षा एक सवय लावा की नंबर टाकून जर लिहिला आपण, त्याला थोडासा वेळ नाही लागणार, कारण तुम्ही नंबरिंग आधीच करू शकता. रॅन्डमली एखादा क्वेश्चन तुम्हाला अर्धवट आला, तुम्ही पुढे गेले, परत त्या क्वेश्चनवर आले, तर तुम्हाला परत वाचून डेटा काढायची गरज नाही, तो तुमच्याकडे डेटा ऑलरेडी असणार आहे. ही जी टिप मी आज सांगतोय ना, ही गेम चेंजर ठरू शकते तुमच्यासाठी. रफ वर्क, रफ शीटचा जो पार्ट आहे ना, तो प्रॉपरली युटिलाइज करा. 1, 2, 3, 4, 5 असे नंबर टाकून ठेवा, त्याच्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटतं सगळे याचे नंबर नाही टाकायचे, ऍटलीस्ट जे सॉल्विंग वाले क्वेश्चन आहेत ज्याला वेळ लागतो त्याचे नंबर तुम्ही टाकू शकता. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी थेरॉटिकल प्रश्न जर आले तर ते तुम्ही डायरेक्ट टिक करा. पण एखादा समजा 37 नंबरचा प्रश्न आहे, 37 नंबर टाका, लिहा प्रॉपरली, खाली थोडीशी जागा सोडून द्या. जर तुम्हाला नसेल आला, परत तिथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चूक कुठं झाली होती आणि परत डेटा पूर्णच्या पूर्ण काढायची गरज नाही. कसंही रॅन्डमली लिहिलं तर परत परत लिहावं लागतं. ठीक आहे. सो ती गोष्ट खूप महत्वाची आहे. रिपीटेड व्हॅल्यूज पॅटर्न पक्का आहे. रिपीटेड व्हॅल्यूज, रिपीटेड टाईपचे प्रश्न हे येणारच आहे फिक्स. लेंदी कॅल्क्युलेशन आले तर अप्रॉक्सिमेशन करा. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. येस, 1 डे बिफोर एक्झाम इम्पॉर्टंट, नो न्यू टॉपिक्स. कोणतेच नवीन टॉपिक करायचे नाही, जे झालेले आहे. बऱ्याच लोकांचे मला मेसेज येतात, सर इंटिग्रेशन झालं नाही, आता इंटिग्रेशन घेता का तुम्ही. आता ही वेळच नाहीये त्या गोष्टी करण्याची. आता तुम्हाला जे येतंय ना ते परफेक्ट करा, फॉर्म्युले रिवाइज करा. काही टाईपचे प्रश्न जे असतील जे तुम्हाला असं वाटतंय की माझे सारखे चुकतायत ते एकदा बघून घ्या. सोपे सोपे टॉपिक परफेक्ट करून टाका. अवघड अवघड टॉपिक तुम्ही जे केलेले असतील त्याला एकदा ओव्हरलुक करा. कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन जास्त येतात, कसे सोडवायचे, हे फक्त बघा. जास्त वेळ त्याच्यामध्ये द्यायची गरज नाही. आता रिव्हिजनला जास्त वेळ द्या. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल. फॉर्म्युले मात्र तुमचे चांगले झालेले पाहिजेत. रिवाइज फॉर्म्युलाज ओनली, जे मी आता सांगितलं. स्लीप प्रॉपरली. बऱ्याचदा आपली झोप पूर्ण होत नाही, मग आपल्याला एक्झाम मध्ये झोप येते. शक्यतो ज्यांची मॉर्निंग शिफ्ट आहे किंवा ज्यांची आफ्टरनून पण शिफ्ट आहे, आफ्टरनूनला पण दुपारी उन्हाची वेळ असते, बऱ्यापैकी आपल्याला झोप येऊ शकते. सकाळी आपली झोप नसेल झाली तर आपल्याला परीक्षेला गेल्यावर झोप येऊ शकते. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री जागत बसू नका. रादर 2-3 दिवस आधीपासून सवय लावा की वेळेवर झोपायचं, सो दॅट आपलं
ते बॉडी सायकल आहे ते त्या पद्धतीने वर्कआउट होईल आणि तुम्हाला एक्झाम मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो 1 डे बिफोर या गोष्टी पाळायच्या आहेत नक्कीच. येस, शेवटचा मेसेज, फायनल ट्रूथ. You don't need to know everything, you just need to capture what you are already know fast, what you already know fast. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टी कॅप्चर करायच्या ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, फक्त त्या फास्ट कॅप्चर करायच्या. ह्या गोष्टी लक्षात ठेवा की कशा पद्धतीने मी आजच्या पार्टमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वेळोवेळी माझे लेक्चर जर तुम्ही फॉलो करत असाल, तुमच्या लक्षात येत असेल की मी ह्या गोष्टी रेग्युलर लेक्चरमध्ये पण सांगतो की कशा पद्धतीने एक्झामला अप्रोच करायचंय. तर नक्कीच एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. प्रॉपर एक्झाम द्या. तुमचे जो काही पार्ट झाला असेल एक्झामचा, रिव्हिजन झाली असेल, त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स जो आहे तो प्रॉपर हाय कॉन्फिडन्स ठेवा. त्याचं कारण सांगतो, बऱ्याचदा आपण स्वतःला कमी समजतो. आपल्याला वाटतं आपल्याला येईल का नाही येणार, येईल का नाही येणार. तर नक्कीच त्या गोष्टी करू नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवणार आहेत. ह्या गोष्टी डोक्यात ठेवून चला. नक्कीच तुमचा स्कोर आणि रँक हा नक्कीच चांगला येणार आहे. मॅथ्स वर्गाच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एक्झामसाठी. ऑल द व्हेरी बेस्ट.